तर आज मी सकाळी इथं मुलींची तक्रार होती म्हणून आले होते. कारण की रात्री मुलींचा मला 12 वाजता फोन आला की असा एक व्यक्ती आला आहे, खिडकीतून गज घातलेला आहे. मग त्याच्यासाठी आम्ही सगळे पालक मिळून इथं सकाळी आलो होतो 10 वाजता. इथं आल्यानंतर इथली सगळी पाहणी पाहिल्यानंतर पाहणी केली तर खरंच तो प्रकार घडलेला होता. आणि पाहणी केल्यानंतर म्हणजे एवढं वाईट वाटलं की एवढी शासनाचं एवढं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे की मुलींचं वसतिगृह असूनसुद्धा की इथं लाईट नाही, कॅमेरे नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो व्यक्ती आता आला आहे तो कुठून आला आहे हे सुद्धा ह्यांच्या लक्षात आलेलं नाही. आल्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर आम्ही सगळे पालक, विद्यार्थी आणि पत्रकार भाऊसोबत सगळे आम्ही असताना इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पल्लवी शेलार मॅडमला मी सकाळी फोन केल्यानंतर त्याही काळजीने आल्या आणि सगळ्या पत्रकार भाऊंना इथं बोलवलं. इथं आल्यानंतर आम्ही कुरेशी मॅडमला पण सगळी चौकशी केली, पण त्यांनी काही उत्तरं आम्हाला व्यवस्थित दिली नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे बरंच काही आमचं टेन्शन वाढलं होतं की मुलं ठेवावी का नाही. पण सगळ्यात योगायोगाची गोष्ट म्हणजे की आपले समाज कल्याणाचे आयुक्त सर प्रवीण कोरगंटीवार हे सर इथं आले. आणि आल्यानंतर असं आम्हालाही वाटलं की थोड्या वेळ की काय नुसती पाहणी करते आणि कागदोपत्री सांगून निघून जाते. पण इथं आल्यानंतर त्यांनी नुसती पाहणी तर नाहीच केली, फक्त ॲक्शनसुद्धा घेतलेली आहे. कारण इथं आल्यानंतर जो काय प्रकार घडलेला आहे सगळ्या बाजूनी चहूबाजूनी सगळं निरीक्षण केलं. सगळ्यात प्रथम फांद्या तोडून घ्यायला लावल्या आणि CCTV कॅमेरे हे अपूर्ण बसवलेले होते. तात्काळ ते कर्मचारी बोलून CCTV कॅमेऱ्याचंही काम पूर्ण केलं. आणि मुलींची तक्रार होती की लाईट नाही, फॅन नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आतली स्वच्छता नव्हती. तर आज सरांनी लाईट नसेल तर CCTV कॅमेरा दिसणार नाही, मुलींना अभ्यास करता येणार नाही म्हणून सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट केली की कारण त्यांनी आज इन्व्हर्टरची सोय केलेली आहे. इन्व्हर्टरची सोय करून त्यांनी लाईटची पण सोय केलेली आहे. आणि नंतर बाकीच्या पण गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत. आणि सगळ्यात तात्काळ म्हणजे की ह्या सरांना मी एवढं धन्यवाद देते की नुसती ॲक्शन नाही केली तर त्यांनी डायरेक्ट कामच चालू केले आणि 2-3 कामं तर मार्गीच लावलेले आहेत. पाण्याचा लावला, सगळ्या मुलींचे पालकांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आणि 4 कामं तर त्यांनी 2 दिवसात पूर्ण म्हणजे आता सुरूच केलेले आहेत. कॅमेरा बसवणे, झाडाच्या फांद्या तोडणे, लाईट आणि फॅन ह्या गोष्टींकडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला पण सांगावं असं वाटतं की एवढ्या अधिकारी मोठे आहेत आणि त्यांनी एवढं संवेदनशील की स्वतःची मुलीवर हा प्रसंग घडू शकतोय किंवा घडला असता तर आपण काय केलं पाहिजे. कारण आम्ही ज्या आशेने आलो होतो इथं पालक त्याच आशेने ते इथपर्यंत आले आणि त्यांनी सगळ्या इथं होत्या त्या आमच्या तक्रारी दूर केल्या आणि इथल्या मुलींच्या सुरक्षतेबाबत त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडणार आहेत आणि राहिलेल्या पण पूर्ण करणार आहेत असं त्यांनी बोललेले आहेत. त्यामुळे प्रवीण सरांचं मी खूप खूप आभारी आहे. कारण